आजच्या या साप्ताहिक धम्मवर्गाचं अतिशय सुंदर असं संचलन करणाऱ्या आदरणीय धम्मचरणी दानदीपाजी, इतरही धम्मचारिणी आणि धम्ममित्र, धम्मसहाय्यक महिला भगिनी, नांदेड केंद्रातील सर्वच आदरणीय धम्मचारी, धम्ममित्र, धम्मसहाय्यक, आपणा सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. जय भीम. जय भीम. आज मला आनंद होतो आहे. माझा मित्र रवी बऱ्याच दिवसानंतर या वर्गाला उपस्थित आहे. खरोखर माझ्यासाठी ती एक चांगली बाब आहे असं म्हणतो, मला वाटतं ते. आणि तद्वतच धम्मचारिणी दानदीपाजी यांनी माझा जो काही परिचय किंवा माझ्यामध्ये असणारे जे काही गुण त्यांना दिसलेले आहेत ते आपल्या समोर मांडून माझं मनोबल उंचावण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद. तर खरं म्हणजे मागे 1 महिन्यापूर्वी ठरलेलं होतं की आपला जो काही नेहमीचा धम्मपदावरचा जो काही अभ्यास आहे त्याला स्थगिती देऊन, आता बाबासाहेबांची जयंती असते या एप्रिल महिन्यामध्ये, मग बाबासाहेबांच्या जीवनावरचे काही प्रवचन ठेवून बाबासाहेबांच्या जीवनाला जर उजाळा देण्याचा प्रयत्न झाला तर ते एका दृष्टीनं अतिशय लाभदायक होईल. एकतर बाबासाहेबांप्रती आपलेली असलेली कृतज्ञतेची भावना या प्रवचनातून व्यक्त होईल, किंवा एकूणच बाबासाहेबांबद्दल आपणास काय वाटतं, आपल्यावरती बाबासाहेबांच्या शिकवणीचा कितपत प्रभाव पडलेला आहे आणि बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वानं जे काही या विश्वातील वेगवेगळी क्षेत्र आहेत ती व्यापलेली आहेत. मला वाटतं बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वानं न व्यापलेलं असं क्षेत्र कोणतंच असणार नाही असं नाही. बहुतेक महत्वाची क्षेत्र जी आहेत, जी आपल्या रोजच्या जीवनाशी निगडीत असणारी आहेत, अशा प्रत्येक क्षेत्रांमध्ये बाबासाहेबांच्या विचाराचा, बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव आपणास जाणवत असतो. म्हणून बाबासाहेबांचं स्मरण करणे आहे, बाबासाहेबांच्या विचारांवरती चिंतन करणे आहे नव्हे. आपल्या एकूणच जीवनाला जो काही आकार प्राप्त झालेला आहे, अर्थ प्राप्त झालेला आहे, त्याबद्दल काही अंशी का होईना बाबासाहेबांचं हे कार्य आपण स्वतः करत इतरांमध्ये उतरवण्याचा एक छोटासा प्रयत्न संघानं घडवून आणलेला आहे. आणि या पुष्पमालिकेच्या व्याख्यान मालिकेच्या किंवा प्रवचन मालिकेच्या माध्यमातून तो आपण प्रयत्न इथे साकार करत आहोत. आणि त्याचा पहिला मान जो आहे तो मला या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. असो, आता याच्यामध्ये जास्त वेळ न घालवता प्रास्ताविकामध्ये पण सर्व विषयाकडे वळूया. आजचा विषय आपणास माहिती आहे, बाबासाहेबांची धम्मदृष्टी. आता याच्यामध्ये मी 3 भाग करणार आहे. या जे काही विषय आहे त्याच्यामध्ये 3 भाग. पहिलं म्हणजे बाबासाहेब, त्यांचा धम्म आणि त्याकडे पाहण्याची त्यांची दृष्टी. असं जर केलं तर विषयाचं विवेचन आपण चांगल्या प्रकारे करू शकतो आणि एक जो काही विषय आहे तो श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती एक सुलभ प्रक्रिया होईल. तर आपण पाहतो बाबासाहेबांचं जे काही व्यक्तिमत्व आहे
हे साधं सुद्धा व्यक्तिमत्व नाही, हे तुमच्या आमच्यासारखं व्यक्तिमत्व नाही आहे, अलौकिक असं व्यक्तिमत्व आहे. अलौकिक म्हणताना लौकिक पासून काहीतरी वेगळं आहे. आपण लौकिक जगात राहणारे माणसं आहोत. बाबासाहेबांनी सुद्धा लौकिक जगाचा अनुभव घेतलाय, या भौतिक जगाचा अनुभव घेतलाय, परंतु या जगामध्ये जगतच त्यांनी लौकिकाकडून अलौकिकतेकडे सुंदर असा प्रवास केला आहे. त्यांच्या जीवनाचा हा एक सुंदर प्रवास आहे. आज बाबासाहेबांची जी काही ओळख आहे जगामध्ये, ती प्रकांड पंडित म्हणून आहे, कायद्याचे एक मोठे जाणकार म्हणून आहेत, घटना तज्ञ म्हणून आहेत, मानववंश शास्त्रज्ञ म्हणून आहेत, अर्थशास्त्रज्ञ म्हणून आहेत, इतिहासकार म्हणून आहेत, वेगवेगळ्या भाषांचा अभ्यास करणारे एक व्यक्ती म्हणून आहेत, आणि धम्माचा अभ्यास करणारे, अध्यात्माचा अभ्यास करणारे बाबासाहेब, कल्याण मित्र बाबासाहेब, अशा वेगवेगळ्या पातळ्यांवरून बाबासाहेबांकडे आपण पाहू शकतो. मग बाबासाहेबांचं जीवन कसं घडत गेलं त्याविषयीची जास्त मी त्याचा उहापोह नाही करणार. आपल्या सर्वांना माहिती आहे, त्यांचं बालपण माहित आहे, तारुण्य माहित आहे, किंवा त्यांच्या ज्या काही सामाजिक राजकीय कर्तृत्व जे काय आहे बाबासाहेब सगळ्यांना माहिती आहे. परंतु एक गोष्ट मात्र इथे नमूद केली पाहिजे, बाबासाहेबांना घडविण्यात त्यांच्या वडिलांचा फार मोठा वाटा होता. ही बाब मात्र आपण प्रकर्षानं लक्षात ठेवण्यासारखी आहे. कारण आपणही कुणाचे ना कुणाचे तरी वडील आहोत. रामजी बाबांनी हिंदू धर्मातीलच का होईना वेगवेगळ्या गोष्टी, कथा यांच्या माध्यमातून हिंदू धर्मातील जी काही कॅरेक्टर आहेत, म्हणजे रामजी बाबांच्या दृष्टीनं आध्यात्मिक किंवा नीतिमत्ता असणारी जी काही पात्र होती, रामायण असेल, महाभारत असेल किंवा इतर काही असतील, त्याच्यातली जी काही पात्र होती, त्या पात्रांचं जे काही चांगुलपण होतं ते बाबासाहेबांच्या मनावरती बिंबवण्याचा प्रयत्न केला. आणि आपण म्हणतो किंवा पिता असावा तर रामजी बाबांसारखा. अगदी बरोबर आहे, पिता असावा तर रामजी बाबांसारखा, आणि पुत्र असावा तर बाबासाहेबांसारखा. म्हणजे या ठिकाणी एक चिंतनीय अशी बाब आहे, चिंतनशील अशी बाब आहे की जर आपण आपल्या मुलाकडून बाबासाहेबांसारखा मुलगा व्हावा अशी अपेक्षा करत असू, तर मग आपण रामजी बाबा पर्यंत कुठपर्यंत पोहोचलेलो आहोत, रामजी बाबांचे काही गुण आपल्यामध्ये आहेत का, हे सुद्धा तपासणं गरजेचं आहे असं मला वाटतं. रामजी बाबा रात्री 2-2 वाजेपर्यंत जागे राहायचे म्हणे, आणि बाबासाहेबांना झोपेतून उठून त्यांना शिक्षण घेण्यासाठी किंवा वाचन अभ्यास करण्यासाठी ते प्रवृत्त करत असत. वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळ्या कथा सांगून बाबासाहेबांना त्यांचं जीवन नीतिमान कसं होईल हे सांगण्याचाही प्रयत्न करत असत रामजी बाबा. आणि आपणास माहीतच आहे की रामजी बाबा हे कबीरपंथी होते. रामानंदी पंथांचाही त्यांच्यावरती खूप मोठा प्रभाव होता. आणि कबीरपंथी किंवा रामायणपंथी हे लोक म्हणजे खऱ्या अर्थानं अध्यात्मावर विश्वास ठेवणारे असतात. आणि अध्यात्म म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपल्यातल्या नैतिक गुणांना आपण विकसित करणे होय. इतरांच्या मदतीला, इतरांच्या कठीण समयी मदत कशी करता येईल यासाठी प्रयत्न करणं होय. अशा प्रकारची शिकवण रामजी बाबांनी बाबासाहेबांना दिली. आणि त्यातूनच बाबासाहेबांचं जीवन घडत गेले. त्यातच मग
आपण पाहतो की कृष्णाजी अर्जुन केळुस्कर गुरुजी यांनी बाबासाहेबांना एक गौतम बुद्धाचं छोटस पुस्तक आहे चरित्र म्हणून त्यांना भेट दिलेलं आहे. ते वाचल्यानंतर सुद्धा सुरुवातीच्या काळात नसेल, कारण ते काय 15व्या-16व्या वर्षी जेव्हा बाबासाहेब मॅट्रिकला पास झाले तेव्हा गौतम बुद्धाचं चरित्र केळुस्कर गुरुजींनी त्यांना दिलेलं आहे. आणि कदाचित त्यावेळेस 16व्या-17व्या वर्षापर्यंत बाबासाहेबांना गौतम बुद्धाच्या चरित्राचं तेवढं काही महात्म्य किंवा त्याचे महत्व जाणवलं नसेल, परंतु जसे जसे बाबासाहेब जास्त शिक्षण घेत गेले तसं तसं भगवान बुद्धांच्या प्रती त्यांच्या मनामध्ये आदर निर्माण होत गेला. आणि पुढे तर एका ठिकाणी धम्माविषयी बोलताना बाबासाहेब असं सांगतात की धम्म हा प्रत्येक माणसाच्या जीवनाचा अविभाज्य असा अंग आहे. आणि हे जर का अंग नसेल तर माणूस हा माणसासारखा जगू शकणार नाही. बरं, त्यांच्या सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा ते मूकनायक किंवा बहिष्कृत भारत ही 2 वर्तमानपत्रे काढायचे, तोपर्यंत सुद्धा त्यांच्यावरती हिंदू धर्मातील जी काही नीतिमत्तेची शिकवण आहे, संतांची शिकवण आहे, त्या शिकवणीचा पगडा बाबासाहेबांवरती भरपूर होता. आता त्याचं एक उदाहरण मी आपणास सांगतो. जे बहिष्कृत भारत किंवा मूकनायक हे त्यांचं वर्तमानपत्र निघायचं, त्यावेळेस त्यांनी एका महान संतांचं एक कवन किंवा त्यांचा अभंग तिथे त्या मुखपृष्ठावर टाकलेला असायचा. तो कोणता आहे? काय करू आता धरुनिया भीड, काय करू आता धरुनिया भीड, निशंक हे तोंड वाजविले. काय करू आता धरुनिया भीड, निशंक हे तोंड वाजविले. नव्हे जगे कोणी मुकियांचा जाण, नव्हे जगे कोणी मुकियांचा जाण, सार्थक लागून नव्हे हित. हे तुकाराम महाराजांची शिकवण असणारा हा अभंग बाबासाहेबांनी मूकनायक या वर्तमानपत्राच्या मुखपृष्ठावरती टाकलेला आहे. म्हणजेच इथं बाबासाहेब आपल्या समाजाला जागृत करत आहेत. जोपर्यंत शोषित समाज अन्यायाविरुद्ध आवाज उठवत नाही तोपर्यंत त्यांचा उद्धार होणार नाही. बाबासाहेबांच्या धम्माची जी काही जाण आहे ती या तत्वांमध्येच रुजलेली आहे खऱ्या अर्थाने. म्हणजे संत तुकारामांचं जे काही वचन आहे त्याचा आधार घेऊन लोकांमध्ये जागृती घडवण्याचा बाबासाहेबांनी प्रयत्न केला आहे. आता दुसरं एक अजून पुन्हा महाभारतातील एका प्रसंगाला अनुसरून एक ज्ञानेश्वरी मध्ये अभंग आलेला आहे. तो उद्धृत करताना बाबासाहेब काय म्हणतात पहा. आता कोदंड घेऊन हाती, आरूढ पायीये रथी. आता कोदंड घेऊन हाती, आरूढ पायीये रथी. कोदंड म्हणजे चाबूक. आणि हे पुढे काय म्हणतात, देई आलिंगन वीर वृत्ती समाधाने, जगी कीर्ती विरुढवी, स्वधर्माचा मानू वाढवी, इया भारापासोनी सोडवी मेदिने हे. आता पार्थ निशंक होई, या संग्रामा चित्त देई, येथ हे वाचुनी काही बोलू नये. हे ज्ञानेश्वरी मधलं हे हा अभंग आहे. आणि याचं जे काही पार्श्वभूमी आहे या अभंगाची ती अशा प्रकारे आहे
की अर्जुन कुरुक्षेत्रामध्ये उतरलेला आहे. अर्थात अर्जुन हा महाभारतामध्ये पांडवांचा प्रतिनिधी आहे आणि तिकडे कौरव सेना आहे. कौरवांशी युद्ध करण्याकरता अर्जुनाचं मन तयार होत नाही. परंतु श्रीकृष्ण त्याला सांगतो आहे, ते जरी कौरव जरी तुझे भाऊ असले तरी ते चुकीच्या मार्गाने चालत आहेत. त्याच्यामुळे हे आता नाते गोते तू विसर आणि ते चूक करणारे आहेत, म्हणून त्याच्यासाठी तुला लढावं लागणार आहे, त्यांच्या विरुद्ध तुला शस्त्र उचलावं लागणार आहे. एका प्रकारे इथं अर्जुनाचं मन तयार करत आहेत अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी. कोण? हा श्रीकृष्ण. त्याचं सुद्धा बाबासाहेबांनी ते अवतरण किंवा उद्धरण दिलेलं आहे या अभंगाचं. हे बहिष्कृत भारतामध्ये आहे. तर मला सांगायचा मुद्दा हा की जे काही नीतिमत्तेविषयी तत्वज्ञान आहे, मग ते कोणत्याही धर्माचं का असे ना, आपल्याला जर त्यामधून आपला हेतू साध्य करता येत असेल तर ते तत्वज्ञान आपण स्वीकारण्यामध्ये कोणताही कमीपणा नाही, असं बाबासाहेब सांगतात. अर्थात त्यांनी पुढे परदेशातील मोठमोठ्या विचारवंतांचे दाखले दिले आहेत, परंतु भारतीय परिप्रेक्षामध्ये किंवा भारतीय परिस्थितीमध्ये बाबासाहेबांचं हे उद्धरण हे अतिशय महत्वाचं ठरतं. आणि इथूनच पुढे त्यांच्यातला खरा धम्म जो की आज आपण जगत आहोत त्याचा बेस ठरलेला आहे. त्या धम्माचा बेस तिथेच ठरलेला आहे. अर्थात मला हे सांगणं इथे हेही आवश्यक आहे की श्रीकृष्णाची जी काही विचारसरणी होती ती बाबासाहेबांना पूर्णतः मान्य नव्हती, हेही सत्य आहे. कारण पुढे चालून बाबासाहेबांना जेव्हा जाणवलं की वैराने वैर क्षमत नाही, तर ते प्रेमानं किंवा मैत्रीनंच त्याचं शमन होऊ शकतं. ही भगवान बुद्धांची शिकवण बाबासाहेबांना नंतर उमगलेली आहे. हा सुरुवातीचा काळ होता, 1920च्या अलीकडचा किंवा 20च्या जवळपासचा काळ असावा. आणि नंतर बाबासाहेब जसं जसं बौद्ध धम्माचा अभ्यास करत होते आणि बौद्ध धम्माच्या जवळ जवळ जात होते, तसं तसं त्यांची विचारसरणी बदलत गेली आहे. आणि आपण पाहतो की धर्मांतरांच्या अगोदर म्हणजे 1935 पर्यंत बाबासाहेबांनी भारतातील हिंदू धर्मीयांना, सनातन धर्मीयांना वारंवार बजावून सांगितलंय की तुमच्यामध्ये बदल घडवून आणा. आम्ही तुमच्यासारखीच माणसं आहोत आणि तुमच्यासारखंच आम्हालाही भावभावना आहेत, आम्हालाही काहीतरी आमचे संकल्प आहेत, आमच्याही इच्छाकांक्षा आहेत, त्या पुऱ्या होऊ द्या. आणि जर ही समानतेची वागणूक तुम्ही आम्हाला देत नसाल तर मग आम्ही कसं करायचं, कसं जगायचं. मग 1935ला जेव्हा ते निराश होतात की वेगवेगळे आंदोलन करूनही, यांना समजावून सांगूनही काही फरक पडत नाही इथल्या मनोवृत्तीमध्ये, म्हणून शेवटी 1935ला त्यांनी हिंदू धर्माचा त्याग करण्याची घोषणा केली. मग आता इथं बाबासाहेबांची धम्मदृष्टी हा विषय सांगताना पहिला भाग मी बाबासाहेबांविषयी जे काही तयार झालेलं आहे त्यांचं मन किंवा त्यांचं धम्मविषयक दृष्टी कशा प्रकारे विकसित होत गेली आहे त्याचा पूर्व भाग सांगितला आहे. आता धम्म या शब्दाकडे वळूया. धम्म म्हणजे काय या बाबतीत बोलायचं झालं तर खूप मोठा विषय आहे आणि त्याच्या बाबतीत तेवढं जास्त आपल्याला सखोलतेमध्ये जाण्याचं काही सध्या तरी कारण नाही. आपण नंतर पुढच्या 2-3 भागामध्ये जेव्हा हा विषय येईल त्यावेळेस तिकडे जाणारच आहोत. परंतु धम्म हा शब्द पाहताना या शब्दाची व्युत्पत्ती ही धर्म या शब्दापासून झाली.
धर्म हा संस्कृत शब्द आहे मूलतः, मराठीमध्येही धर्म आहे, परंतु जेव्हा तो पालीमध्ये वापरला गेला, धर्म या शब्दाचा धम्म असा उच्चार व्हायला लागला. म्हणजेच कदाचित आपणा सर्वांना माहिती असेल की जेव्हा एखाद्या शब्दावरती वरचा रफा हा वापरला जातो, अर्ध र हा वापरलं जातं, तिथं रचा उच्चार हा निशब्द असतो किंवा सायलेंट असतो. आता त्याच पद्धतीने पाहिलं तर कर्मला काय म्हणतो आपण? कम्म म्हणतो, नाही का? सर्वला काय म्हणतो? सब्ब म्हणतो, नाही का? सर्वला सब्ब म्हणतो. आपण म्हणतो ना, सब्बे सत्ता सुखी होंतु. त्या पद्धतीनं धर्म या शब्दाचं रूपांतर पालीमध्ये धम्म असं झालेलं आहे. म्हणून या बाबतीत हा आपला गोंधळ असता कामा नये की धम्म हा फक्त बौद्ध धर्मियांसाठीच शब्द लागू आहे, इतर धर्मियांसाठी नाही. हा एक आपला जो काही गोंधळ असण्याची शक्यता आहे. मागे एका वर्गामध्ये विचारलं होतं बऱ्याच लोकांनी मला, धम्म आणि धर्म यामध्ये काय. तसं पाहिलं तर धम्म आणि धर्म या शब्दामध्ये फक्त भाषेचा फरक आहे. परंतु नंतर पाली टेक्स्ट सोसायटी जी रेस किंवा रीस डेव्हिड नावाच्या व्यक्तीनं सुरुवात केली आहे, त्यांनी या धम्म या शब्दाचे वेगवेगळे अर्थ लावले आहेत. जवळपास काहीतरी 200-300 पेजेसचं लिखाण त्या याच्यावरती. भंतेंचं एक पुस्तक वाचत होतो, त्याच्यामध्ये संदर्भ सापडला मला. तर धम्म ह्या शब्दाचे वेगवेगळे अर्थ सांगितले. आता पहिला अर्थ त्याच्यामध्ये अर्थातच धम्म म्हणजे भगवान बुद्धांची शिकवण. भगवान बुद्धांची शिकवण यासाठी धम्म हा शब्द वापरला जातो. आता मग त्या भगवान बुद्धांच्या शिकवणीमध्ये 4 आर्य सत्यांचा समावेश असू शकतो, आर्य अष्टांगिक मार्गांचा समावेश असू शकतो, अभिधम्माचा समावेश असू शकतो, सुप्त पिटक किंवा विनय पिटक, अभिधम्म पिटक, अशी वेगवेगळी शिकवण किंवा इतर जे काही यान आहेत, जसे की महायान आहे, वज्रयान आहे, किंवा बुद्धांची एकूणच जी काही शिकवण आहे, त्या सर्व शिकवणीचा समावेश धम्म म्हणून आपल्या समोर येत असतो. आता धम्म या शब्दाचा अजूनही अर्थ आहे. आता धर्म हा जो काही पारंपरिकरित्या शब्द वापरलेला आहे, तो हिंदू धर्मामधून आलेला आहे किंवा इतर धर्मामध्ये सुद्धा त्याचा वापर होतो. तर धर्म म्हटलं की जुनी जी काही प्रथा आहे किंवा जे जुनी सनातन विचारवाली मंडळी आहे, ती मंडळी काय म्हणतात? धर्म म्हणजे कर्मकांड होय. धर्म म्हणजे तिथे ईश्वराचं अस्तित्व मान्य करणे होय. धर्म म्हणजे अंधश्रद्धांचाही खऱ्या अर्थानं मला तर वाटतं जे काही जुन्या पद्धतीनं धर्म या शब्दाचा वापर करतात लोक, तिथं अंधश्रद्धेचाही मोठ्या प्रमाणात वापर होत असतो. आताच आपण सध्या जे काही प्रकरण चालू आहे महाराष्ट्रात, गेल्या 1-1.25 महिन्यापासून अशोक खरात आणि कंपनी यांचं जे काही चालू आहे हे प्रकरण, त्यामध्ये धर्माचा आधार घेऊन बुवाबाजी झालेली आहे. अंधश्रद्धेचा मोठ्या प्रमाणावर तिथं वापर झालेला आहे आणि धर्माच्या नावाखाली किंवा बुवाबाजीच्या नावाखाली हजारो लोकांना तिथं गंडवलेलं आहे. बऱ्याच महिलांचे वेगवेगळ्या प्रकारे शोषण केल्या गेलेलं आहे. ही बाब आपण जी काही
पारंपरिकरित्या धर्माची व्याख्या आहे त्या संदर्भात पाहता हे आपल्या लक्षात येईल. त्यानंतर मनाच्या ज्या काही अवस्था आहेत, मनाच्या ज्या काही अवस्था आहेत त्यांना सुद्धा धम्म असं म्हटलेलं आहे. उदाहरणार्थ 10 कुशल धम्म असं म्हणतो आपण, किंवा अकुशल धम्म हे शब्द जेव्हा वापरतो तिथं त्या ठिकाणी आपली मानसिक अवस्था काय आहे त्या संदर्भात धम्म हा शब्द वापरला. अजून एक, ज्या काही नैसर्गिक घडामोडी होत असतात, उदाहरणार्थ पाऊस पडणे किंवा विजांचा कडकडाट होणे किंवा भूकंप होणे किंवा गुरुत्वाकर्षणाचा नियम किंवा जो काही वस्तुमान आणि वस्तू यांच्याशी संबंधित असणारा नियम, हे सगळे धम्माशी संबंधित आहे. याला सुद्धा धम्म असं म्हटलेलं आहे. आता आपण पाहतो गुरुत्वाकर्षणाचा नियम काय आहे. एखादी वस्तू वर फेकली आहे तर ती खाली येणारच. हा किमान पृथ्वीशी तरी हा त्रिकाला बाधित सत्य असणारा हा नियम आहे. आता दुसऱ्या ग्रहावरच आपल्याला माहिती नाही, परंतु चंद्राच्या बाबतीत आपल्याला सांगता येतं की चंद्रावर काही लोक जाऊन आलेले आहेत, तिथलं गुरुत्वाकर्षण शक्तीचं प्रमाण हे अत्यंत कमी आहे. एखादा माणूस एक पाऊल उचलल्यानंतर परत जमिनीवर टाकायला त्याला 15 ते 20 सेकंदाचा वेळ लागतो. म्हणजे 15 ते 20 सेकंद त्याचा पाय अवकाशातच राहतो. हे सत्य म्हणजे मी अगोदर सांगितलंय की पृथ्वीपुरतं तरी जे काही न्यूटननं गुरुत्वाकर्षणाचा नियम सांगितलेला आहे तो पृथ्वीपुरता तरी त्रिकाला बाधित सत्य आहे. त्याला कोणालाही चॅलेंज करता येणार. किंवा वस्तुमानाचा सिद्धांत आहे, माझ्या मते आर्किमिडीजचा आहे वाटतं तो. एखादी वस्तू आपण पाण्यामध्ये जर टाकली, तिच्या वजना एवढं पाणी जे आहे ते त्या टोपल्यामधून म्हणा किंवा एखाद्या जगामधून किंवा एखाद्या पात्रामधून बाहेर पडतं. तर हा वस्तुमानाचा सिद्धांत आहे. तर असे जे काही विज्ञानावर आधारित सिद्धांत सांगितले गेलेले आहेत त्या सर्वांचाच समावेश धम्म या शब्दामध्ये. आणि आपण पाहतो जे 5 नियम सांगितलेले आहेत, 5 नियम कोणते कोणते? ऋतू नियम आहे, बीज नियम आहे, कर्म नियम आहे, धर्म नियम आहे, मनोनियम एक शेवटचा आहे. हे सर्व नियम जे आहेत ते धम्म या शब्दामध्ये समाविष्ट होते. म्हणजे बघा, जीवनाचं प्रत्येक क्षेत्र हे धम्मामध्ये सामावलेलं आहे. त्यामुळे या धम्म शब्दाची व्याप्ती ही खूप मोठी आहे. आता एवढ्या सगळ्या हा सगळा जो काही फापट पसारा आहे किंवा बाबासाहेबांची दृष्टी असं म्हणू आपण, या सगळ्या क्षेत्रामध्ये पसरली. परंतु बाबासाहेबांनी मात्र जास्तीत जास्त धम्म या शब्दाचा जो काही वापर केलेला आहे तो मात्र
एका व्यक्तीचे दुसऱ्या व्यक्तीशी असणारे संबंध हा सुद्धा धर्माशी संबंधित असणारा भाग आहे. बाबासाहेबांना वाटायचं की एका व्यक्तीशी दुसऱ्या व्यक्तीचे संबंध हे कशावर आधारित असले पाहिजे, तर हे संबंध सदाचारावरती किंवा नीतिमत्तेवरती आधारित असले पाहिजे. जर का आपल्यामध्ये नीतिमत्ता नसेल, आपल्यामध्ये सदाचार नसेल, तर खऱ्या अर्थानं कुणाचं जीवन सुखी होऊ शकणार नाही. म्हणजेच सदाचार किंवा नीतिमत्ता हा जो काही धम्माचा पाया आहे, एका ठिकाणी असं आलेलं आहे, पुढे आता अजून आपल्याला जायचं आहे पुढच्या भागामध्ये, तर तिथे असे सांगितले की नीती म्हणजे धम्म आणि धम्म म्हणजे नीती. आणि नीती काय आहे, तर भगवान बुद्धांनी सांगितलेली 5 शिला आहेत. उपासकांसाठी असलेली 5 शिला आहेत, भिक्षूंसाठी असणारी 127 शिला आहेत, किंवा 127 नियम आहेत, 250 नियम आहेत, किंवा मग धम्मचारिणीसाठी असणारे किंवा भिक्षूसाठी असणारे 10 शिला आहेत वेगवेगळे. त्यांना तिथे कोणत्या प्रकारची भूमिका पार पाडायची आहे त्यानुसार ही शिल ठरलेली आहेत किंवा हे नियम ठरलेले आहेत. आणि या नियमांना किंवा शिलांनाही या धर्मामध्येच सामावून घेतले आहे. मग बाबासाहेब त्यांनी पाहिलेला धम्म आणि त्यांची दृष्टी, आता या शेवटच्या टप्प्यामध्ये मी आलो. दृष्टी या शब्दाचा अर्थ पाहणे होतो किंवा नजर, टू सी. पण इंग्रजीमध्ये पाहायचं म्हटलं, पाहणे या शब्दाचा अर्थ दृष्टी या शब्दाच्या संबंधाने जर का पाहिलं, व्यापक दृष्टीने पाहावं लागतं. टू सी म्हणजे केवळ पाहणे नव्हे, त्यासोबतच टू कॉम्प्रेहेंड, त्याला समजून घेणे, आणि टू अनालाइज, त्याचं विश्लेषण करणे, ह्या गोष्टी येतात. आणि बाबासाहेबांना ही दृष्टी प्राप्त झाली होती. म्हणजे बाबासाहेबांमध्ये एका प्रकारची जी आध्यात्मिक परिपक्वता होती किंवा स्पिरिच्युअल मॅच्युरिटी होती, ती त्यांच्यामध्ये निर्माण झाली होती असं मला वाटतं. आता आपण पाहतो की सीताफळ पाहिलेत ना, आपल्या दृष्टीचा संबंध कशाशी आहे? डोळ्याशी आहे. सीताफळ पाहताना आपण निवडून घेतो ते सीताफळ. बरेच लोक म्हणतात त्याचे डोळे उघडलेत का पाहावं, त्याचे डोळे उघडलेले आहेत जरा पहा, तरच ते गोड लागतंय ते हे करायला. किंवा माणसाच्या किंवा कुत्र्याच्या पिल्लाचं पहा उदाहरण. कुत्र्याच्या पिल्लालाही लवकर दिसायला लागतं, माणसाच्या लेकराला किंवा बाळाला त्यालाही लवकर दिसायला लागतं, परंतु त्याच्यामध्ये असणारी आकलन शक्ती जी आहे ही फार मोठी बाब आहे. जर कुत्र्याचं पिल्लू मोठं जरी झालं तरी जेव्हा एखादं बाळ मोठं होतं त्याला चांगलं आणि वाईट याच्यामधला फरक कळायला लागतं, कुत्र्याला तेवढा फरक समजत नाही. त्याचप्रमाणे जेव्हा एखादं गोड सीताफळ ज्याच्यात डोळे उघडलेले आहेत त्याची चव ही सुमधुर असते, गोड असते, म्हणजेच त्याच्यात परिपक्वता आली आहे. त्या दृष्टीनं पाहिलं तर बाबासाहेबांची दृष्टी ही खरोखरच अतिशय दृष्ट लागण्यासारखी होती असं मला म्हणावं वाटतं. कारण का त्यांनी हे पाहिलं होतं की माझ्या समाजाचं
जे काही प्रेझेंट सिच्युएशन आहे, की सध्याची स्थिती आहे माझ्या समाजाची, तिचं कारण काय आणि याच्यावरती काय उपाय करता येतील, हे दूर होऊ शकते का? हे सध्याची अवनत अशी अवस्था ही दूर होऊ शकते का, याचाही बाबासाहेबांनी विचार केला. आणि सोबतच तो विचार करण्यासाठी किंवा ही जी अवस्था आहे त्यावरती उपचार करण्यासाठी, उपाय योजण्यासाठी बाबासाहेबांनी त्याचाही विचार केलेला आहे. आणि नंतर आपण पाहतो की हळूहळू बाबासाहेबांनी जे काही लढे देत, सामाजिक लढे देत, राजकीय विचारांच्या माध्यमातून, मग ते गोलमेज परिषदेतला असेल, संविधान सभेतला असेल किंवा इतर ठिकाणच्या त्यांच्या भाषणातून माणसाच्या व्यक्तिमत्वामध्ये जर का बदल झाला, त्याला जर का योग्य अशी परिस्थिती निर्माण करून दिली, तर तो कोणत्याही धर्माचा असो, कोणत्याही जातीचा असो, कितीही गरिबीतला असो, त्याच्यामध्ये प्रगती होऊ शकते आणि तो स्वतःच्या हिमतीवरती, स्वतःच्या बलावरती, स्वतःच्या आत्मविश्वासाने या जगामध्ये स्वाभिमानानं जगू शकतो, असा बाबासाहेबांनी विश्वास व्यक्त केला. हा विश्वास म्हणजेच बाबासाहेबांची दृष्टी होती. आणि आज आपण जो काही त्याचा परिपाक पाहत आहोत, बाबासाहेबांना जे जे मानणारे जे जे लोक आहेत, बाबासाहेबांच्या विचारांचं जे काही, त्याला काय म्हणू आपण, बाबासाहेबांच्या विचारांचा सार ज्या लोकांनी आपल्या जीवनात उतरवलेला आहे, त्या सगळ्या लोकांचं भलं झालं आहे. प्रामाणिकपणे आपण विचार करूयात या गोष्टीविषयी, की आपण बाबासाहेबांचा जो काही धम्मा आहे, त्यांनी त्यांच्या दूरदृष्टीच्या माध्यमातून जी काही शिकवण आम्हाला दिली आहे, ती आमच्या विकासासाठी होती आणि ती आम्ही खरोखरच आमच्या जीवनात अवलंबिलेली आहे का? आणि जर का अवलंबिलेली असेल तर त्याचं फळ आम्हाला निश्चितच मिळालं असणार. आज आमच्यापैकी बहुतेक लोक जे शिकलेले आहेत, ज्यांनी आपल्या पाल्यांवरती बाबासाहेबांच्या विचारांचा कुठं ना कुठं तरी प्रभाव टाकलेला आहे, समाजातील इतर घटकांवरती सुद्धा प्रभाव टाकलेले आहे, आणि त्याची फळं आज आपण सर्वच जण चाकतो. आणि ज्या लोकांनी बाबासाहेबांना नाकारलं, ते लोक अजूनही संकटामध्ये आहेत किंवा दुःखाच्या गर्तेत पडलेले आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. ही गोष्ट खऱ्या अर्थानं आपण इथं समजून घेतली पाहिजे. तर आजचा हा पहिला भाग होता हा, त्या दृष्टीनं मी इथे थांबतो. पुढचा भाग अजून आपला 2 होतील किंवा 3 होतील सांगता येणार नाही, परंतु 19 तारखेला 26 तारखेला मात्र मी उपलब्ध असल्यामुळं 26 तारखेला मी परत आपल्या समोर येऊ इच्छितो. आपण जर परवानगी दिली तर आपण मला शांतपणे ऐकलं त्याबद्दल